विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मिक्स पिठाचे लाडू आणि तर हे लाडू आपण सणासुदीत किंवा उत्सवात आवर्जून करू शकतो। तर त्यासाठी आता आपण इथे घेतलेला आहे 1 कप गव्हाचे पीठ घेतलेला आहे, 1 कप बेसन पीठ घेतले इथे, तसेच 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे भाजण्यासाठी, बदाम घेतलेत लाडूला वरून लावण्यासाठी, पिठी साखर घेतली इथे मी 3 कप आणि वेलदोडे पूड घेतलेले आहे 7 ते 7 वेलदोड्यांची। सुरुवातीला कढई मी गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे या कढईमध्ये आणि छान असं तूप गरम पण झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवलेली आहे। आता त्यात आपण गव्हाचे पीठ टाकूयात आणि बघा असं टाकते आणि आपण आता याला भाजून घेऊयात बारीक आचेवर। गव्हाच्या पिठाचा रंग बदलेपर्यंत आपण याला भाजूयात। या पिठाला सतत परतत राहायचं, नाहीतर करपण्याची शक्यता असते खाली। आता मी या पळीच्या साहाय्याने गाठी फोडून घेणार आहे यातल्या, म्हणजे व्यवस्थित असं पीठ सगळीकडून भाजलं जातं। आपण पाहू शकता मस्त असा पिठाचा रंग बदललेला आहे, मस्त असा सुगंध यायला लागलेला आहे याचा आणि जेव्हा छान असा खरपूस वास येतो आणि लालसर रंग येतो पिठाला, सोनेरी लालसर, तर ओळखायचं की आता हे पीठ आपलं भाजून झालेलं आहे। आणि आता मी याला एका ताटात काढून घेते, म्हणजे आपण बेसन पीठ भाजून घेणार आहे त्यानंतर। गव्हाचं पीठ काढून घेतले मी आता एका ताटात आणि आता याच्यामध्ये लगेच 2 ते 3 चमचे मी तूप ओतून याच्यामध्ये ते बेसन पीठ भाजून घेणार आहे। तूप गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकते। बेसन पिठाला देखील आता आपण गव्हाच्या पिठाप्रमाणेच भाजून घ्यायचं आहे। याच्या देखील आपण गाठी फोडून घेऊयात, म्हणजे पीठ असं व्यवस्थित मिक्स होतंय, एकजीव होतं। आपण ह्याला देखील सतत हलवत राहायचं। मस्त असं भाजलं गेलंय बेसन पीठ आणि छान असा त्याचा खरपूस वास यायला लागलेला आहे। आता याला देखील आता आपण ज्या प्लेटमध्ये गव्हाचे पीठ काढले होते त्याच्यामध्येच मी आता हे बेसन पीठ देखील काढून घेणार आहे भाजलेलं। आता परत ह्याच कढईमध्ये मी तूप टाकणार आहे 2 ते 3 चमचे आणि याला देखील थोडं गरम होऊ देते या तुपाला। तूप गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा बारीक रवा टाकणार आहे मी आणि आपण आता भाजून घेऊयात। आपण ज्या पद्धतीने बेसन पीठ आणि गव्हाचे पीठ भाजले त्याच पद्धतीने मी आता या रव्यालाही भाजून घेणार आहे आणि आता आपण याला देखील मंद आचेवरच भाजून घेऊयात। शक्यतो लाडू करते वेळेस बारीक रवाच घ्यायचा, बारीक रव्याने छान असे लाडू लागतात, चांगले लागतात खाताना, नाहीतर दाताखाली रवा कचकच लागतो जर जाड रवा घेतला तर। रवा देखील सोनेरी रंगावर भाजला गेलेला आहे आणि छान असा त्याचा देखील खरपूस वास यायला लागलेला आहे। आता मी हे जे काही दोन्ही पिठं भाजले ना ते या रव्यामध्ये घालणार आहे आणि अशा पद्धतीने सर्व एकदा परत भाजून घेणार आहे। आता हे जे काही उरलेलं तूप आहे ते आपण यात टाकूयात आणि परत एकदा व्यवस्थित त्याला आपण भाजून घेऊया। त्या सर्व मिश्रणाला मी बारीक आचेवरच भाजून घेणार आहे। 4 ते 5 मिनिटं झालेत, आपण आता व्यवस्थित असं भाजलं गेलं हे मिश्रण आणि आता याला आपण एका ताटात काढून घेऊया आणि गॅसची फ्लेम मी बंद करून घेते आहे। आपण पाहू शकता एका ताटामध्ये मी मिश्रण काढलेलं आहे आणि ते थंड होण्यास ठेवणार आहे आता फॅन खाली। छान असं थंड झालंय मिश्रण, 10 ते 15 मिनिटं लागले त्याला फॅन खाली ठेवले होते। आता आपण याच्यामध्ये वेलची पूड घालूयात आणि लागेल तसं पिठी साखर टाकूयात। आता याला आपण एकत्रित करून घेऊयात आणि जेवढी पिठी साखर बसेल तेवढे आपण याच्यामध्ये टाकत जाऊयात। सुरुवातीला अंदाज घेऊनच टाकायची पिठी साखर आणि एकत्रित करत जायचं याला। अजून थोडीशी पिठी साखर टाकणार आहे मी। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर साखर थोडी जास्तच टाका आणि कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकता। मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित झालंय आणि आता आपण याचे लाडू वळून घेऊयात। तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आणि हे असं गोल 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 दोन्ही हाताच्या साहाय्याने त्याला वळून घ्यायचं। तुम्हाला छोट्या आकाराचा लाडू करायचा असेल तर छोटा करू शकता आणि जर मोठ्या आकाराचा लाडू करायचा असेल तर मोठ्या आकाराचा ही करू शकता। आणि त्याच्यावर आपण एक बदाम लावून घेऊयात
हे बघा अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा याला आणि अशाच पद्धतीने मी सर्व लाडू करून घेणार आहे। अशा पद्धतीने मिश्र पिठाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल नक्कीच। आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।